नाहीतर कारखाना शासनाने ताब्यात घेऊन कारखाना चालू करावा, पण कारखाना हा चालू झालाच पाहिजे. तर आमच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होतो. आमच्या पोटापाण्याच्या प्रश्नाबरोबरच फलटण तालुक्याची आर्थिक विकास जो तिथं खुंटला जाईल. नमस्कार, नमस्ते. फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. फलटण येथील श्रीराम कारखान्याच्या कामगारांनी आज दिनांक 8 जून रोजी फलटण येथील तहसीलदार कार्यालयावरती मोर्चा काढलेला आहे. आपण पाहू शकता श्रीराम कारखान्यातील सर्व कामगार या ठिकाणी फलटण येथील प्रांताधिकारी कार्यालय या ठिकाणी जमलेले आहेत. या श्रीराम कारखान्यातील कर्मचारी संघटना असेल, त्याचबरोबर त्याचे सर्व पदाधिकारी, त्या सदस्य या ठिकाणी प्रांत कार्यालयासमोर आहेत. फलटण येथील प्रांताधिकारी कार्यालय या ठिकाणी तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव यांना श्रीराम कारखान्याच्या वतीने या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे. आणि श्रीराम कारखाना या ठिकाणी कसल्याही परिस्थितीमध्ये सहयोगी तत्वावर चालवण्यास देण्याबाबत झालेल्या निर्णय स्थगिती बाबतचा जो विषय आहे आणि तो विषय काय नेमका आहे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. या ठिकाणी संघटनेचे काही पदाधिकारी आहेत. तुमचं नाव सांगा सुरुवातीला. मी प्रेमजित काटे, कामगार प्रतिनिधी, युनियन प्रतिनिधी. सहयोगी तत्व कारखाना चालवा देण्यासाठी एक दिवसाची विशेष सर्वसाधारण सभा घेतली. त्यात ठराव झाला आणि त्याप्रमाणे साखर आयुक्तांच्याकडे आपण प्रस्ताव दिला, कारखान्याने व्यवस्थापनाने प्रस्ताव दिला, पण त्याला शासनाकडनं स्टे आला आणि त्यामुळं कारखाना चालू होईल का ना अशी परिस्थिती निर्माण झाली. कारण जव्हार सोडून गेलेले कारखाना त्यांना 2 वर्ष तोटा झाला, त्यामुळे त्यांनी करार मोडला आणि श्रीराम चालू शकत नाही. श्रीरामचं नेटवर्क मायनस आहे, त्यामुळे त्यांना बँकेकडनं लोन मिळत नाही. त्यांचं त्यांनी कागदपत्र जोडून त्या साखर आयुक्त साहेबांना दिले होते आणि करार होत नाही आत्ताचा. त्यामुळे आता अशी परिस्थिती निर्माण झाली की कारखाना चालू होईल का नाही. कारण आता जूनच्या जवळजवळ 10 तारीख आली, उद्याच 10 तारीख आहे. आम्हाला जर तोडणी वाहतूकची यंत्रणा जर नाही मिळाली तर कारखाना चालू होणार नाही. चालू नाही झाला तर सगळ्यात मोठा धोका कामगारांना आहे. कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न, त्यांच्या कुटुंबाच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झालाय. कारण कामगारांनी बँकेचे घरासाठी लोन काढले असेल, मला मुलींच्या लग्नासाठी वृद्ध आई वडील घरी त्यांच्या दवाखान्यासाठी, आजारपणासाठी लोन काढलेले, त्याचे हप्ते अडकलेले आहेत लोकांचे. अशा परिस्थितीत कारखाना चालू होईल का अशी संदिग्धता निर्माण झालेली. आम्ही व्यवस्थापनाकडे गेलो तर व्यवस्थापनाने आम्हाला सांगितलं बाबा करार झाल्यानंतर ते निर्णय होईल, पण त्यानंतर त्यांनी हे सांगितलं की करारावर स्थगिती दिलेली आहे. मग सायकर आयुक्ताकडे गेल्यानंतर त्यांना स्थगिती मिळाली, त्याच्यावर काही कारण दिलेलं नाही, नुसतं स्थगिती म्हणून सांगितलेले. आता तुम्ही काय मागणी केली आहे? प्रांताधिकाऱ्यांना निवेदन आम्ही प्रांत अधिकारी साहेबांना आणि तहसीलदार साहेबांना एकच आमची विनंती की बाबा तो शासन दरबारी तो निर्णय लावावा. सहयोगी तत्व कारखाना चालवा देण्यासाठी व्यवस्थापनाने जे कागदपत्रांचा पुरवठा केला आहे, कारण त्याला हायकोर्टाची बी परवानगी आहे आणि विशेष सर्वसाधारण सभेची बी परवानगी आहे. एवढं असताना सुद्धा तुम्ही जर परवानगी देत नसेल, शासनाने अडवलं असेल, तर त्याचे कारण हुडकून, नाहीतर कारखाना शासनाने ताब्यात घेऊन कारखाना चालू करावा, पण कारखाना हा चालू झालाच पाहिजे, तरच आमच्या रोजीरोटीचा प्रश्न मिटणार. या ठिकाणी आणखीन काय पदाधिकारी आहेत? तुमचं नाव सांगा. दत्तात्रय तावरे. काय नेमकी मागणी आहे तुमची? का आज निवेदन या ठिकाणी दिलं आहे? आमची मागणी एवढीच आहे की कारखाना संयुक्त तत्वावर चालू व्हावा. कामगारांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे. आता जूनला शाळा सुरू होत आहेत, शाळेत ऍडमिशन घ्यायला पैसे नाहीत, तरी आमच्या प्रश्नासाठी शासनाने लवकरात लवकर प्रयत्न करून आम्हाला कारखाना चालू करून द्यावा. आणखीन या ठिकाणी पदाधिकारी आहेत. काय सांगाल? तुमचं नाव सांगा. माझं नाव रवींद्र भोसले, मी श्रीराम सहकारी साखर कारखान्याचा कामगार आहे. कामगार या नात्याने मी बोलू इच्छितो की प्रशासनाने, आमच्या श्रीरामच्या प्रशासनाने जे निवेदन सरकारला दिलेलं आहे ते तात्काळ मंजूर करावा. जर ते तात्काळ मंजूर नाही केलं तर आमच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होतो. आमच्या पोटापाण्याच्या प्रश्नाबरोबरच फलटण तालुक्याची आर्थिक विकास जो तिथं खुंटला जाईल आणि तो हळूहळू शेतकऱ्यांच्या उंबरेपर्यंत पोहोचू शकतो. म्हणूनच हा साखर कारखाना लवकरात लवकर चालू व्हावा, यासाठी शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या सर्व कामगार यांच्या वतीनं जे निवेदन दिलेलं होतं ते मी आज इथं प्रशासना वतीने स्वीकारलेलं आहे. हे निवेदन जे आहे ते माननीय जिल्हाधिकारी साहेब सातारा यांच्या मार्फत साखर आयुक्तालय, माननीय साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्याकडे आजच्या आज पाठवण्याची मी व्यवस्था करतो. नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकतो फलटण येथील श्रीराम कारखाना हा जव्हार कारखान्याच्या माध्यमातून या ठिकाणी गेल्या काही वर्षांपासून चालवण्यात येत होता. मात्र त्याने या ठिकाणी त्यांचा करार संपवण्यात आला आणि नंतर या ठिकाणी श्रीराम कारखान्याची एक विशेष सर्वसाधारण सभा झाली. यामध्ये हा कारखाना इतर श्रीदत्त उद्योग समूहाला चालवण्यास देण्याचा ठराव घेण्यात आला होता. मात्र काही दिवसांपूर्वी एका माध्यमांमध्ये याबाबतचा जो ठराव घेण्यात आला होता तो रद्दबातल ठरवण्यात
आल्याची बातमी त्या ठिकाणी आल्यानंतर हे सर्व श्रीरामचे कर्मचारी आक्रमक झाले आहेत आणि ह्या हंगामामध्ये कारखाना चालू होतो की नाही अशी शक्यता या ठिकाणी निर्माण झाल्यामुळे हे सर्व कामगार आक्रमक झाले असून फलटण येथील तहसीलदार कार्यालय या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी निवेदन दिले असून शासनाने हा कारखाना वेळप्रसंगी ताब्यात घेऊन चालू करावा, मात्र कारखाना कुठल्याही परिस्थितीमध्ये बंद होऊ देऊ नये अशी मागणी या ठिकाणी केली आहे. त्यामुळे आता आगामी काळामध्ये नेमकं काय घडणार हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने, नमस्ते फलटण युट्यूब चॅनल साठी प्रांताधिकारी कार्यालय फलटण.